नीलवर्णनाराणी नित्यकल्याणी केळम्म तुळसी कोमलवेणी नीलवर्णनाराणी नित्यकल्याणी। होळी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी बावधन गावातील काळभैरवनाथाच्या मंदिरात होळी पेटवली जाते। लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी। बगाड्या ठरवण्यासाठी कौल लावण्याची एक विशेष परंपरा आहे। देवाच्या पुढील गाथाडीवर प्रत्येक नवस करणाऱ्याच्या नावाने 5 गहू लावले जातात आणि उजवा कौल मिळणाऱ्याला बगाड्याचा मान दिला जातो। 1 नंबर गणपत आनंदराव गायकवाड, 2 नंबर जयदीप चंद्रकांत पिसाळ, 3 नंबर रामचंद्र खाशाबा डोंगरे। नमस्कार। आज होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे आज भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बगाड्या कोण याचा कौल भैरवनाथ देत असतात आणि तो कौल आज विठ्ठल सोपान कदम यांच्यावरती कौल दिलेला आहे। त्यांचा नवस एवढ्यासाठी होता की त्यांचे मोठे भाऊ रवींद्र सोपान कदम हे खूप आजारी होते आणि आजारी असताना त्यांनी नवस केला होता की माझा भाऊ बरा होऊ दे, जर झाला तर मी पगाड घेईन, आणि त्यांचा मोठा भाऊ चांगला झालेला आहे म्हणून त्यांनी आज नवसाला बसले आणि आज त्यांच्यावरती पगाड आलं। नमस्कार, मी उदयसिंह वसंतराव पिसाळ, उपसरपंच ग्रामपंचायत बावधन। आज आपण पाहताय की आज छबिन आहे
मंदिरामध्ये शीड बांधण्याचं काम चालू आहे, इथं गाडा तयार करण्याचं काम चालू आहे. मी थोडक्यात तुम्हाला ह्या बगाडाच्या गाड्याचं रथाचं स्वरूप सांगतो. खाली 2 दगडी चाकं, त्याच्यावर कानावर बुट्यावर एक साठा आणि साठ्यावर वाघ, त्यावर एक 22 फुटी खांब आणि त्याला 50 फुटी शीड, असं हे रथाचं स्वरूप आहे. हे झाल्यानंतर रात्री 9:30 वाजता नाथांचा शाही असा छबिना निघतो. तो इथूनच गावामध्ये जातो, चावडी चौकामध्ये थांबून. त्यानंतर भैरवनाथाचीच बहीण जनियाई माता म्हणून आहे, तिथं ती देवाची पालखी जाते आणि तिथं भैरवनाथाचं लग्न लागलं जातं. अंबाबाईचा ओझरडे आणि बावधन सीमेवर सोनेश्वर मंदिर आहे, तिथं बगाड्याला सकाळी विधिवत आंघोळ घातली जाते. हे झाल्यानंतर पूजा वगैरे धार्मिक विधी केला जातो आणि चतुर्थी संपून पंचमी सुरुवात झाली की बगाड्याला तिथं टाकलं जातं. मल्हारवारी मोतियाने दावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. गड जेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दुरून. मोतियाने द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. एकात्मतेचा आणि परंपरेची सुरुवात आणि ती परंपरा जपण्याचं फार मोठं काम आणि त्याचं प्रतीक म्हणजे बावधनचं बघा. श्रद्धेने भक्तीने आनंदाने उत्साहाने अखंड आमचं गाव काशीनाथाचे चांगले ह्या जय गोष्ट भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बघायला आणला जातो.